राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण महाराज की जय। काल एका पुरुष संताचं चरित्र सांगितलं. समतोल राखण्याच्या दृष्टीने स्त्री संताचं चरित्र सांगणं आवश्यक आहे. पैकी जनाबाईंच्या चरित्रावर थोडा नवीन प्रकाश देतो. तो नवीन प्रकाश असा की जनाबाई या दामा शेट्टींना सापडलेली एक मुलगी, नामदेव महाराजांचे वडील ज्यांचं नाव दामा शेट्टी, त्यांना पांडुरंगाच्या देवळाबाहेर पोरक्या अवस्थेत सापडलेली एक छोटीशी मुलगी, ती जनाबाई. जेव्हा ते त्या मुलीला घरी घेऊन गेले आणि तिच्याबद्दल चौकशी काढायला लोकांना पाठवलं, तेव्हा पूर्वी बातम्या काढणारे, म्हणजे चांगल्या अर्थाने बातम्या काढणारे, अशी येसकर लोक असत. त्यापैकी एकाने येऊन वार्ता दिली की दामा शेट्टी, तुमच्या घरामध्ये जी मुलगी आहे ती एका अस्पृश्याची मुलगी आहे. पंढरपुराच्या शेजारीच गंगाखेड नावाचं खेडेगाव आहे. तिथे दमा नावाचा अस्पृश्य वस्तीमध्ये राहणारा एक बिचारा, त्याने ही मुलगी देवाला वाहिली आणि तुम्ही तिच्याबद्दल कणव निर्माण होऊन तिला घरी आणली, अशी अवस्था आहे. जुना काळ मोठा अवघड होता. अस्पृश्याच्या मुलीला घरामध्ये ठेवून घेणं म्हणावी इतकी सुलभ गोष्ट नव्हती. दामा शेट्टींनी त्या बातमी काढणाऱ्याला भरपूर पैसे दिले आणि प्रार्थना केली, बातमी काढल्याबद्दल 1 रुपया देतो, बाकीचे सगळे पैसे हे पंढरपुरात कोणाला सांगू नये यासाठी आहेत. पण शेवटी दामा शेट्टी पंढरपुरात राहत आहेत, समाजात राहत आहेत. काही समाजाचे नियम एकदम तोडून टाकायचं तसं धाडस नाही आपल्याला. आपण समाजाला सांभाळत पुढे जाऊया. आणि या दामा शेट्टींच्या घरामध्ये जन्माला आलेले नामदेव महाराज, जे वयाने म्हणाल तर जनाबाईंपेक्षा लहान आहेत, पण श्रेष्ठतेने म्हणाल तर सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत यात संशय नाही. पण या घरामध्ये नामदेव महाराजांची योग्यता पटकन जर पहिल्या कोणी जाणली असेल तर ती जनाबाईंनी जाणली. काहीतरी पूर्व सुकृत घेऊनच त्या जन्माला आल्या होत्या. नामदेव महाराजांची आई खूप आजारी झाली. त्या आजारपणासाठी पिंपळाचं साल पाहिजे होतं ओगाळायला. तर नामदेव पिंपळाच्या झाडापाशी गेले, एक छोटीशी डलती काढली, पण एवढंस साल काढल्यानंतर त्याच्यातून लाल रंगाचा चीक आला आणि सहज मनात आलं की मला औषध देण्यासाठी त्याला काही यातना झाल्या असतील याचा अनुभव तर घेऊया. कारण साल काढल्यावर त्याची येते तशी माझी पण येतेच. आणि सहज स्वतःच्या पायावरच छोटस सालपट काढून टाकलं. नुसती शाब्दिक नाही, प्रत्यक्ष सहानुभूती होती. सह अनुभूती, सहानुभूती, अशी अनुभूती घेऊन घरी आले. घरची माणसं म्हटली, नाम्या येडा का खोळा तू, अरे भूतमात्राच्या दुःखाची अशी का अनुभूती घेतात? नामदेव म्हणाले, जशी शक्य आहे तशी आत्ता घेतो. या कृत्याला लोक वेडे म्हटले, पण जनाबाईंनी नमस्कार केला.
कारण ती कशाची सुरुवात आहे हे तिला कळलंय. हा कशाचा प्रारंभ आहे ते तिला कळलंय. आणि जनाबाईंचं भाग्य असं आहे की नामदेवांच्या जीवनातले सगळेच चढ उतार त्यांनी पाहिलेत. त्यांनी मनापासूनच ठरवलं आहे की मी तो नाम याची दासी. या घरामधलं दासीपण, या घराची सगळी कामं करणं हे माझं पहिलं धर्म कर्तव्य आहे. कारण माझ्या घरच्यांनी मला टाकून दिलं होतं आणि या घराने मला आसरा दिलाय. ज्यांनी मला आश्रय दिला ते घर अधिक अधिक संपन्न अवस्थेमध्ये, सुखी अवस्थेत ठेवण्यासाठी यथाशक्ती नाही तर सर्वशक्तीनं प्रयत्न करणं माझं कर्तव्य राहील. म्हणून नामदेवांच्या घरामधली सगळी कार्य जनाबाईंनी अत्यंत उत्साहाने संपन्न केली आहेत. नामदेवांचं पुढे लग्न झालं, 4 मुलगी झाली, 1 मुलगी झाली. या सगळ्यांची बाळणपणापासून सगळं नामदेवांच्या घरची सारी कामं करीत ती जनाबाई. पण जेव्हा नामदेवांना गुरुपदेश प्राप्त झाला आणि गुरुपदेश प्राप्त झाल्यानंतर ज्ञानदेव आणि नामदेव यांचं बोलणं असं झालं की नाम्या, पंढरपुरात तू मोठा आणि आळंदीत मी मोठा, असे आपण आपापल्या घरचे मोठे, याचा देशाला काय उपयोग? यासाठी आपल्याला शक्यतो गावागावात गेलं पाहिजे, प्रांताप्रांतात गेलं पाहिजे, भगवंताच्या भक्तीची पताका वायव्य प्रांतापर्यंत नेली पाहिजे. कारण तिकडून आक्रमणाची भीती अधिक आहे. एकदा आक्रमण सुरू झाली, यातना सुरू झाल्या की मनुष्याचा भक्तिभावावरचा विश्वास लवकर डळमळीत होतो. हा लोकांचा विश्वास बळकट ठेवण्यासाठी आपल्याला उत्तर हिंदुस्थानाकडे, काही प्रमाणात दक्षिण हिंदुस्थानाकडे सुद्धा वाटचाल करणं आवश्यक आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींच्या बरोबर नामदेव महाराजांनी जी पहिली तीर्थावळी केली ती 10-11 वर्षांचीच होती. पहिली तीर्थावळी 10-11 वर्षांची करून ते परत आले. काही घरगुती कार्य उरकली. नंतर नामदेव महाराजांची ही समाधी झाली. नंतर नामदेव परत जे महाराष्ट्रातून बाहेर पडले ते नामदेवांच्या 80व्या वर्षी ते परत पंढरपूरला आले. वयाच्या 40व्या वर्षी बाहेर पडले. 40 ते 50 10 वर्षाची पहिली तीर्थावळी झाली. 51-52 कसे वर्ष पंढरीत असतील. पण याच्यानंतर पुन्हा 54व्या वर्षी जे निघाले ते 80व्या वर्षीच परत आले. कारण स्वाभाविक आहे, गुजरात मध्ये जायचंय, राजस्थान मध्ये जायचंय, पंजाब मध्ये जायचंय. तोपर्यंत अजून पंजाब मध्ये नानकांचा जन्मही व्हायचा आहे. नानकांच्या जन्मापूर्वी 100 वर्ष नामदेव तिथे आहेत. आणि म्हणून नानक देवांचं सुद्धा कौतुक यासाठी केलं पाहिजे की शीख संप्रदाय याची सुरुवात केली नानकदेवाने. पण हा संप्रदाय लोकांमध्ये रुजावा म्हणून ही माती तयार करण्याचं काम आपल्याही आधी येऊन कोणीतरी इथं केलंय. त्याचा आपण आदर ठेवला पाहिजे, त्याचा आदर आपण राखला पाहिजे. म्हणून या संप्रदायाच्या गुरुग्रंथ साहेबात त्यांनी नामदेव महाराजांचे अभंग आदराने ठेवले. आणि किंबहुना नामदेवांची परंपरा पाळली. स्वतःचं नाव सुद्धा ते नानक देव असं घेऊ लागले. देव असं संबोधन लावायची उत्तर हिंदुस्थानात परंपरा नाही. इकडे दास हेच संबोधन लावायचं. तुलसीदास, सूरदास, कबीरदास. देव संबोधन लावणं हे ज्ञानदेव, नामदेव हे संबोधन त्यांनी तिकडे मान्य केलं. आणि नामदेव महाराजांच्या काळामध्ये ही पहिल्यांदा महाराष्ट्राची पताका जी या सगळ्या प्रांतांमधून गेली हे पहिलं शेतीचं काम होतं. नंतरच्या कालखंडात समर्थाने अशा तऱ्हेची तीर्थावळी करून पुन्हा एकदा मराठी संस्कृती आणि ही उपासना सगळीकडे पोचवली. त्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये
ब्रह्मचैतन्याने अशा तऱ्हेनं सर्व यात्रा करून ही परंपरा जाता येताच टिकवली आणि आज या परंपरेची फळं आपल्याला दिसत आहेत. किती गोड आहेत. आज सकाळी केवढा अमृत योग आम्हाला मिळाला. कल्पनाही नव्हती की ग्वाल्हेरामध्ये सुद्धा पहिले महापौर मराठी होते, जे आज 99 वर्षाचे 100 पदार्पण करतायत. त्यांना दवाखान्यामध्ये जाऊन भेटलो, त्यांना पुणेरी पगडी घालून त्यांचा सत्कार केला. म्हणलं मराठी माणसांनी ते शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करून अशा तऱ्हेचं कार्य करून मराठी संस्कृती या ठिकाणी आणून एवढ्या इलाख्यामध्ये मराठी महापौर म्हणून उभं राहून त्याबद्दल महाराष्ट्राकडून सांस्कृतिक राजधानीकडून तुमचा सत्कार. आनंद झाला त्यांनाही भेटून. आणि अधिक आनंद द्विगुणित झाला ते म्हणजे आता विद्यमान महापौर सुद्धा म्हणजे मराठीच आहे. अरे वा रे वा. म्हणजे या प्रांतांमध्ये मराठी माणसाचा हा जो आदर दिसतो आहे. इंदोरमध्ये सुमित्रा त्यांची सीट ती कायमची अशा तऱ्हेनं मराठी माणसाची येणं हा महाराष्ट्र धर्म सगळ्या प्रांतांनी आदराने मान्य करावा. याची पहिली सुरुवात कुठे असेल ती नामदेवांपासून आहे. पुढे समर्थ आहे आणि पुढच्या कालखंडामध्ये ब्रह्मचैतन्य या संतांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण एवढ्या मोठ्या वैभवाचा उपभोग घेतो आहोत. निश्चितपणे या सगळ्यांचं योगदान मोठं आहे. म्हणून आज वयाच्या 100व्या वर्षी सुद्धा हा सत्कार स्वीकारताना ते पटकन म्हणाले, जे काही मिळालंय ती समर्थांची आणि रामरायाची कृपा आहे, यात संशय नाही, म्हणून हे सगळं प्राप्त झालं. पण नामदेव महाराजांना चिंता अशी होती की मी समजा महाराष्ट्रातले सर्व प्रमुख संत घेऊन उत्तरेत गेलो आणि पंढरपुरातली भक्ती परंपरा बंद पडली तर काय करू. पण पुढे पाठ मागे सपाट ही आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे. आज इथेच चांगली राम उपासना चालू असल्यामुळं हृदय आनंद भरीत आहे. तर अनेक ठिकाणच्या उपासना या माणसांसाठी थांबले आहेत. हो तुम्ही आला नाहीत आज उपासनेला, काय करणार, काका आले नाहीत. उपासना कोणाची होती, काकाची का कामाची? काका आले नाहीत हे काय उत्तर आहे? घेणार हो संत म्हणाले आज कशाला परवा जाऊ. पण दुसरं कोणीतरी सांगणार म्हणजे आम्ही ते ऐकणार, रामाचं काही ऐकणार नाही. आपण कोणासाठी येत होतो आरतीला? काकांसाठी येत होतो, संतांसाठी येत होतो का रामासाठी येत होतो? माझे हात पाय धरले, मला चांगला वेळ आहे, माझा हा नियम आहे, मी आरतीला आलो. ही जी प्रामाणिकता पाहिजे ती सहसा मिळत नाही. आला नाही त्याच वेळेला नेमके मामा आले आमचे, बसा घरी काफी प्या. मामाला एवढं नाही सांगू शकत की अर्धा तासाची फक्त उपासना आहे, तुम्ही पण या. पण मी उपस्थित राहणं हे माझं सातत्य आहे. हे सातत्य कसं बिघडवून जाईल? असं जर आता बाकीच्यांनी वागायला सुरुवात केली तर का नाही, पंढरपूरला का नाही, आता काय नामदेव काय नाही तिथं, सावता माळी पण काय भेटत नाही, काय गंमत नाही बघा पंढरीत. अरे गाढवानो, पंढरीत पांडुरंग आहे ना. पण नामदेव नाहीत म्हणून मी जात नाही, सावता माळी भेटणार नाहीत. हे सगळं म्हणजे मंत्रालयात गेल्यासारखंच झालं. हे मंत्री भेटणार तर हे मंत्रालयात असं नाही करू रे. आपण ज्याच्यासाठी घेतो ते जमलंच पाहिजे. म्हणून आता पंचायत अशी आली. नामदेव महाराज म्हणतात त्यांचं जे घर आहे, व्यवसाय आहे, ते त्यांची बायको मुलं सांभाळते. प्रश्न आहे भक्ती संप्रदाय कोण सांभाळेल? कारण त्यासाठी नामाचा तेवढा अधिकारी कोणीतरी हवा. त्या क्षेत्रातला अधिकारी असेल तर त्याला एचओडी करण्यात गंमत आहे. आता आमच्या कॉलेजमध्ये नाही का मज्जा, म्युझिक डिपार्टमेंटचे एचओडी रिटायर झाले. दुसऱ्यांच्या मुलाखती चालू आहेत, पण तोपर्यंत तात्पुरतं काम बघायला कोणीतरी एचओडी हवे. म्हणून केमिस्ट्रीच्या एचओडीला सांगितलं हेही पहा.
नेमका आम्ही अर्ज केला होता की अनेक मुलं तबला शिकतात, मुलं खूप आहेत, तबल्याच्या जोड्या कमी आहेत, किंवा जास्तीच्या तबल्याच्या जोड्या विकत घेण्यासाठी फंड मान्य करावा असा अर्ज. प्राचार्यांनी अर्ज वाचला. एचओडी कोण आहे? आता नेमके ते केमिस्ट्रीचे एचओडी. त्यांना अर्ज दाखवला. तुमच्या डिपार्टमेंट कडनं असं आलंय, पण त्या तरी शहाण्याने शांत बसवा म्हणावे, म्युझिकचा एचओडी आले की आपण त्याला विचारूया, मी तात्पुरता आहे. पण तो शहाणा तोला मी बघून येतो. आणि बघून येऊन त्यांनी स्वच्छ सांगितलं की अजिबात फंड देऊ नका, हे सगळं खोटारडे आहेत. का? हो, एक एक पोरगा 2-2 तबले घेऊन माझं माणूस वरती कसे तबले. आता त्या एचओडीचा काय दोष आहे का? तो सल्फ्युरिक ऍसिड बनला माणूस. तुम्ही त्याला हिते जीव काढायला सांगितला. कशाचा एचओडी नेमायचा? त्याला त्या विषयाचं ज्ञान पाहिजे. भक्ती संप्रदाय चालू ठेवण्यासाठी मला कोणीतरी नेमायचं आहे, तर त्या प्रमाणात कोण नेमावं? सगम ध गम ग सगम ध गम ध सा म गम ग सग धने या सगळ्या प्रसंगाच्या साक्षीदार आहेत जनाबाई. जेव्हा जनाबाईंच्या हाती हे कार्य सोपवलं, नामदेव महाराज निशंकपणे निघाले. जनाबाई सांगतात, राजस्थानात जाऊन कीर्तन करून तिथे संप्रदाय वाढवणं आम्हाला नाही जमायचं हो. गुजरात मध्ये जाऊन, पंजाबात जाऊन हरिकीर्तनाने लक्षावधी लोकांना वेळ लावून दाखवणं आम्हाला नाही जमायचं. पण तुमचं घर सांभाळायला जमेल. आणि इथे जो आपण उपासना संप्रदाय चालू ठेवलाय, हा मात्र निष्ठेनं चालू राहील याची जबाबदारी मी घेऊ शकेल. कृपा संपादनाचा मार्ग, काहीतरी सेवा कार्याला तत्पर. नामदेवांच्या स्तुतीचे अभंग करत बसणं हे जनाबाईंचं काम नव्हे. नामदेवांची जे इथे संप्रदायात्मक कार्य आहे ते चालवण्यासाठी तत्पर. काही लोक म्हणतात, संतांनी असं काय कार्य केलं तत्पर राहून? लक्षात घ्या, अज्ञानी जनांना अध्यात्माबद्दल, भगवंताबद्दल, परमार्थाबद्दल, सेवेबद्दल आणि वेळ प्रसंगी प्रपंच आणि देश कार्याबद्दल सुद्धा प्रबोधन करणे हेही भगवत कार्य आहे. परित्राणाय साधूनाम हे जसं भगवत कार्य, विनाशाय दुष्कृताम हे जसं भगवत कार्य, तसं कुणी चुकत असेल तर त्या अधर्म्याला धर्म सांगून धर्मसंस्थापनार्थाय गोपाल कृष्णाने कंस मारणं हेही देवकार्य, त्यांनी सुदाम्याचा प्रतिपाळ करणं हेही देवकार्य, आणि अर्जुन चुकत असेल तर सुधारणं हेही देवकार्य. ही त्रिविध प्रकारची देवकार्य आहे. म्हणून शिवाजीराजे विनाशायच दुष्कृताम या देवकार्याला वाहून घेतील. रामदास स्वामी असतील, तुकोबा असतील, ते धर्मसंस्थापनार्थाय या कार्याला वाहून घेतील. आणि हे कार्य बघून सगळाच समाज एकमेकांच्या मदतीला उभा राहून परित्राणाय साधूनाम आपला आपण करायला उभा राहील. देवाची 3 कार्य उभी राहतात. पण असं जनाबाईंनी ते कार्य घ्यावं, त्यांनी म्हणावं, त्या सगळ्या संतांच्या आशीर्वादाने मी करीन हो कार्य. किती 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 संत आलेत यात्रेसाठी. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. कीर्तनाचा गजर होत, कीर्तनाचा गजर होत, संत भार पंढरीत, संत भार पंढरीत. तीर्थ असे देव उभा, तीर्थ असे देव उभा, तीर्थ असे देव उभा, कैसे
समचरणाची शोभा कैसी समचरणाची शोभा चरणाची शोभा संत भार पंढरीत संत भार पंढरीत रंग भरे कीर्तनाद रंग भरे कीर्तनाद रंग भरे कीर्तनाद रंग भरे कीर्तनाद प्रेमी हरिदास नाचक प्रेमी हरिदास नाचक प्रेमी हरिदास संत भार पंढरी संत भार पंढरी ऐशा संता शरण लागे ऐशा संता शरण जा यात्रा सगळ्या गेल्या उत्तर हिंदुस्थानात आणि पंढरपूर सांभाळलं जनाबाईने. साधना म्हणजे किती उत्कट असावी. दळिता कांडिता तुझ गाई न अनंता आणि किती नाम न विसंबे क्षणभरी तुझे नाम गामुराई. नित्य हाची कारभार मुखी हरी निरंतर. आणि अशी योग्यता प्राप्त झाल्यामुळे एक अध्यात्मातली सिद्धी सहज प्राप्त झाली. ती म्हणजे जनाबाई एकली जरी गाणे गात असेल तरी आवाज दोन येऊ लागले. अनाहताचा नाद त्यात मिसळू लागला. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये आणि पतंजलींच्या योगशास्त्रामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की एका एकतानतेच्या विशिष्ट पातळीवर मनुष्य स्वतः जर ओंकाराचा जप नामाचा जप किंवा नामगायन करू लागला तर दोन जण गातात की काय असा भास होतो. ही एक अनाहताची अलग गोडी त्याच्या आवाजात येते आणि हे जनाबाईंना प्राप्त झालं. जनाबाई झोपडीमध्ये एकट्याच ओव्या गात असताना बाहेर असं वाटायचं दोघ जण गात आहेत. आता याचा पंढरपुराने अर्थ भरताच घेतला. काहीतरी घोळ आहे म्हणून पाटील कुलकर्णी हे पूर्वीचे सगळे त्या काळातले गावातले सरकारी अधिकारी त्यांना सांगितलं ताबडतोब ऍक्शन घ्या. काहीतरी या झोपडीत गडबड आहे. दोन आवाज येतात म्हणजे का. मला जुना काळ म्हणजे न्यायदानाच्या बाबतीत सुद्धा इतके तत्पर लोक. तक्रार आली उद्या घेरा बघू 5 महिन्यांनी. आता काही घाई आहे का. 2 आवाज येऊ देते तर 4 आवाज. तुझ्या बापाचं काय जाते डोकं खाऊन खराब करत.
म्हणून आचार्य चाणक्याने न्यायसूत्रामध्ये पहिलं सूत्र हेच लिहिलं, न्याय द्यायला उशीर याचेच नाव अन्याय. न्यायदानाची प्रक्रिया लांबवत राहणे म्हणजे समाजावर अन्याय करत राहणे. स्वच्छ सूर्यप्रकाशासारखं सारं दिसत असताना तुम्ही मागल्या वर्षी जिवंत होतात का नाही याचे सर्टिफिकेट आणा, असा शहाण्याने प्रश्न विचारावा आणि ते सर्टिफिकेट मिळवत बसण्यामध्ये माझं वर्ष जावं. इतकी बुद्धिमान माणसं असत. त्या पाटलाने ताबडतोब घेराव घातला. दुसऱ्या दिवशी दारात पाटील इकडच्या दारात. झोपडं म्हणजे या स्टेज एवढं सगळं मिळून झोपड. भिंती पण नव्हत्या, म्हणजे विटांची भिंतच नाही, लाकडाच्या तक्त्या. आणि त्या लाकडाच्या तक्त्याला शेणाने सारवायचं. लाकडाच्या तक्त्याला शेणाने सारवून जी भिंत होते त्याला मराठी भाषेत कुडाची भिंत असं नाव आहे. कुडाची भिंत म्हणजे आत लाकडी तक्ते आणि वर्ण शेण. एसी जबरदस्त. सगळ्या बाजूनी ती कुड. पश्चिमेकडचा वारा जास्त म्हणून 2 कुड इतकंच. घरामध्ये एक चटई, तांब्या भांड, दळणाचं जात, बाकीची पोती, काही 2 भांडी. त्यापेक्षा लागतंय काय? जेवणा खाण्याचं नामदेव महाराजांच्या घरी धान्य पोचवलं की जे प्रसाद म्हणून मिळतंय त्याच्यावर पोट भरत आहे, विषय संपला. हिला माहित नाही हे सगळं झेंगट आपल्या गळ्यात आलेलं. हिनं सकाळी उठून जातं घेतलं, धान्य घेतलं, दळायला सुरुवात केली. जात्यावर बसलं की ओव्या येतात. हो, अलीकडं कशा ओव्या येणार? जातो कुठं आहे? पण जात जाऊ दे, मिक्सरवर ओवी म्हणायला काय हरकत आहे? मिक्सरचा आवाज काही चांगला आहे का? मग जात्याचा तरी आवाज कुठं चांगला येत होता? तो तंबोरा थोडीच होता, ती घरघरच होती. मिक्सरचा आवाज काय याच्यापेक्षा वाईट येणार म्हणायला हरकत नाही. पहिली माझी ओवी ग मिक्सरवर म्हणीन, पंढरीला जाईन वर्षात कधी. मिक्सरवरची ओवी, जात्यावरच्या ओव्या जाऊ द्या, मिक्सरवरच्या ओव्या हरकत काही नाही ना. म्हणायचं असेल तर कुठेही म्हणता येईल. हिनं विचारीनं जात्यावरती काम सुरू केलं. दिशा उजळल्या गेला कोंबडा अरवून, दिशा उजळल्या गेला कोंबडा अरवून, अन सूर्याचे किरण येते डोंगरामातून, सूर्याचे किरण येते डोंगरामातून. जनाई बैसली जात्यावरी दळाया, जनाई बैसली जात्यावरी दळाया, अन पांडुरंग सखा तिच्या मदतीला, हा पांडुरंग सखा तिच्या मदतीला. घरच्या पिठाची घालू भाकर देव देवा, घरच्या पिठाची घालू भाकर देव देवा. ही कोडी अमृताची पांडुरंगा वाटे हेवा, कोडी अमृताची पांडुरंगा वाटे हेवा. दिशा उजळल्या गेला कोंबडा अरवून. गोड ओव्याचा केव्हा काम सगळे पीठ एका टोपलीमध्ये घेतलं, टोपली डोक्यावर घेतली, दार उघडलं झोपडीचं. समोर डोंगरच उभा, पाटील नावाचा. पूर्वीचा पाटील म्हणजे साधारणतः 50 लोकांची भाजी ज्याच्यात होईल एवढं पातेलं पोटाला बांधले असल्यास तशा तब्येतीचा पाटील.
आणि आवाज म्हणजे मडक्यावर खडा घासला तर बरं वाटेल, इतका खराब पेशा. जने जने आत कोणे, जने आत कोणे. कोणी नाही जी, थापा मारू नको. 100 लोकांनी 2 आवाज ऐकलेत. बऱ्या बोलान सांग कोणी. खरंच कुठे नाही जी. बाजूला हो. झडती कुलकर्णी आत शिरा, बाहेर पडा. कोणाचा आत शिरा, बाहेर पडा. अहो हे काय हॉटेल आहे का? आत शिरा, बाहेर वडा. मी पदार्थ नाही सांगत आहे, शिरा आणि वडा. आत शिरा, कोण हराम करायला बाहेर वडा. कुलकर्णी म्हणाला ते मला जमायचे नाही, ते काम तुमचे आहे, तुम्ही आत शिरा. मी पंचनामा लिहायला आणलो आहे, तुम्ही का नाही जात? गेलो असतो, पण आतला माणूस कितपत तांगा आहे अंदाज येत नाही. असं करूया का दोघं मिळून जाऊ, म्हणजे पंचायत नको. तुम्ही तिकडे बघा, मी इकडे बघतो. अचानक हल्ला होणारच नाही. आता समजलं. जनाबाईंच्या लक्षात आलं. झोपडीचा जीर्णोद्धार जवळ आला. आता हे 2 बैल तिथे येण्यासारखी वागायला काय माझ्या झोपड्याचं होणार देव जाणे. झालं सगळं तळगर ऐकून नाचून बघितलं, भिंती वाजवून बघितली, आणि पश्चिमेकडं भिंतीतून त्यामुळं मध्ये पोकळ झाला. बद बद आवाज आला. पाटील लपाया जागा आहे, तुम्ही बाहेर न जा, मी आतनं बघतो. तोपर्यंत नामदेवांच्या घरातले सगळे आले. जणे काय चाललंय? जीर्णोद्धाराचे दगड बसवणं चाललंय. हे दोघं प्राणी येत आलेले नामांकित आहेत. कारण बाहेरनं कुलकर्णी, घरातनं पाटील. याने हिकडून शेणाचा फपडा काढला, त्याने तिकडून शेणाचा फपडा काढला. याने हिकडे डोळा लावला, त्याने तिकडे डोळा लावला. ह्याला त्याचा डोळा दिसला, ह्याला ह्याचा डोळा दिसला. एका सुरात सगळे वरडले, बघतोय. आता हातात घाला, हात घाला. इकडून पाटलानं हात घातला, इकडून कुलकर्ण्यानं हात घातला. सापडला, धरला. आता फेविकॉलची जाहिरात. जोर लगा के फर्श, जोर लगा के फर्श. 3 वेळा एकमेकाला उठलं. नंतर फक्त कडकड 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 कडकडाट ऐकू आला. घर पडलं, भिंती पडल्या, पाटील पडला, त्याच्यावर भिंत पडली, त्याच्यावर कुलकर्णी पडला. 100 पोरांनी सगळं बाजूला केलं. तेव्हा पाटील कुलकर्णी शेखाण करताना सापडले. त्या दोघांना उभं केलं. हातल्या का कुलकर्ण्या? तुझाच हात होतोय. जने 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 जने. अगं एवढ्या लोकांनी 2 आवाज ऐकले, सगळे खोटे कशी हो? कोणीतरी होता. आणि मग जनाबाईंच्या लक्षात आलं, त्या सिद्धीमुळं घोळ होतोय यांचा. अहो पाटील होता नाही, आहे. हिथंच आहे, मग दिसत कसा नाही? पाटील तो असा सहज दिसावा असा नाही, तो अनुभवायचा असतो. तो बाहेर दिसत नाही, तो आतच दिसत असतो. डोळे उघडे ठेवून मिळतं ते दृश्य, डोळे बंद करून होतं ते दर्शन. अलीकडचा जो दृष्टांत द्यायचा झाला तर सहज असं सांगता येईल आपल्या पोरांना. समजा 4 कोपऱ्यात आपण 4 रेडिओ लावले आणि प्रत्येक रेडिओला वेगळं स्टेशन लावलं.
बंगलोर स्टेशन, इकडं श्रीलंका, इकडं दिल्ली, इकडे हैदराबाद. काय वेवलाईन जुळण्यापर्यंत आवाज येईल तेवढाच खरखर खरखर कुठं. पण जुळलं की गाणं सुरू. असं कधी होईल का की ग्वाल्हेर स्टेशन लावल्यामुळं इथल्या इथंच गाणं यायचं होतं, पटकन आलं. दिल्ली स्टेशन लावलं, 6 तासांनी गाणं आलं. आता श्रीलंकेचं विचारू नका, आज लावून ठेवतो. ज्या क्षणी ती वेवलाईन जुळली त्या क्षणी ते ऐकू आलं. याचाच अर्थ ते इथंच हवेमध्ये होतं. तुझे व्हॉल्स त्याला घ्यायला तयार नव्हते. जेव्हा त्या रेडिओची क्षमता या लहरी पकडण्याची येईल त्या क्षणी ते व्यक्त होतील. लहरी इथेच आहेत, त्या येत नाहीत. त्यामुळे भगवंत दुरून येऊन दर्शन देत नाही, तो असतोच. तो फक्त उपासनेनं दिसायला लागतो. जसा पलीकडे प्रकाश आहे, मी अलीकडे आहे, मध्ये भिंत आहे, तर जसजशी भिंत विरळ होत जाईल तसतसा मला तो प्रकाश दिसायला लागेल. प्रकाश येत नाही, दिसू लागतो. तो असतोच तिथे. देहभावाची भिंत मध्ये आहे. ही भिंत जितकी 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 ज्या ज्या प्रमाणात दूर होईल त्या प्रमाणात तो दर्शन द्यायला बसलाच आहे ना, तो मुळातच आहे. इथं आमच्याकडे टॉक शो जास्त. इफ देर इज गॉड, लेट हिम कम टू अवर सायन्स रूम. वी शॅल डिस्ट्रिक्ट तुझ्या नावाची टांग. अरे आम्ही बोलवल्यावर आपली योग्यता नसताना पंतप्रधान सुद्धा कुठे येत नाहीत. तिथं सगळ्या जगाच्या पंतप्रधानांनी तुझ्याकडे तू म्हणतोस म्हणून यावं. होय, वारे वा. ज्याची त्याची योग्यता ती मिळाल्याशिवाय त्याच्याशी संवाद करता येत नाही. असं जने मग त्याला तू कुठं लपवलंयस? त्याला तू कुठं बघतेस? कुठं बघायचं म्हणजे हृदयाचा बंदीखाना केला, हृदयाचा बंदीखाना केला, हृदयाचा बंदीखाना केला. आत विठ्ठल ठोकिला मी, आत विठ्ठल ठोकिला, हृदयाचा बंदीखाना केला, हृदयाचा बंदीखाना केला. धगिला 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 पंढरीचा सूर, धगिला पंढरीचा सूर, गळा बांधोनी या तोर, धगिला पंढरीचा सूर. त्या पंढरपुरात उभ्या असलेल्या चोराला पकडला. अगं कशाने पकडला? असं शब्दे केली जुमाजुरी, विठ्ठल पायी घातली बेडी, आणि सोहम शब्दाचा मारा केला. सोहम शब्दामध्ये सूचना. श्वास घेताना जो आवाज येतो तो सो, आणि सोडताना जो आवाज येतो. जेवढे श्वास घेतले आणि जेवढे सोडले तेवढं नाम घेतलंय. काय फुकट आहे? कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी, पण जन्म मरीच्या श्वासा इतुके तोच गेले हरिनाम, तेव्हा विकत घेतला श्याम. सोप्या किमतीनं मिळाला का? सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती जनी म्हणे आता जिरे सोडी तुला तुझा. धरिला पंढरीचा सूर, धरिला पंढरीचा सूर, धरिला पंढरीचा पंढरीचा पंढरीचा. पाटलाच्या लक्षात आलं, त्यांनी तर लोटांगणच घातलं. आम्हाला न समज त्यातलं आहे सगळं, पण काहीतरी मोठं एवढं कळतंय.
सगळ्या गावातल्या पोरांना सांगितलं हराम कराव, परत जर अशा संत असलेल्या बाईबद्दल काही तक्रार घेऊन आला या जरा काही एकाला उलटा टांगून हानी. योग्यता कळत नाही, अध्यात्म कळत नाही, आपलं काही बोलायला येतं माणसं. आता पंढरीचा पाटील सुद्धा ज्याला मान देतो त्या जनाबाईंची लोकप्रियता वाढेल यात संशयच नाही. पण एकाची लोकप्रियता वाढली की सगळ्यांच्या पोटात काही बरं वाटत नाही. दुसऱ्याचं सुख पाहून त्रास व्हायला लागला की समजावं अजून राक्षस शिल्लक आहे. मत्सर नावाचा राक्षस शिल्लक आहे आतमध्ये, बाहेर पडत नाही. आपल्यामध्ये गाडी घेतली, पटकन मुखात नाही यायला पाहिजे बरं झालं हो, मेला काय त्या लाल एसटीनं काय फिरत असतो, कुठं त्या नगर निगमच्या गाड्या आणि काय ते स्पीड ब्रेकर आणि काय तापले वा. आता किमान गाडीने फिरेल यावं ना तोंडात न. आपल्या मने गाडी घेतली का ऍक्सिडेंट मध्ये पेटली म्हणजे कळेल त्याला. माझे तुझ्या पैशाने घेतली, तुला त्रास देऊन घेतली, माझ्या पैशाने घेतली, बघवत नाही ना. वाक्य खूप महत्वाचं आहे. दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होण्याचं थोडं नाटक करता येतं, पण सुखात सुखी होता येत नाही. ते सुख दुखायला लागतं. आणि जेव्हा समोरच्याचं सुख बघून सुद्धा मनात येईल पूर्व पुण्य ज्याचे म्हणजे सुख त्याला, कोणी राहावं होईल, कोणी ग्रंथ झाला त्याच्यावर पडून मला द्यावं हे मागणंच नाही. मी माझे मिळवीत ना. भगवंतानी मला 2 हात दिले, 2 पाय दिले, नामासारखं साधन दिलंय, आपलं प्रारब्ध निर्माण करावं, इतका चांगला सदाचार करण्याची मला बुद्धी दिली आहे, कशाला मागत बसू. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी माझी मूर्ती घडील ना चांगली, त्यासाठी देवाने येऊन आणखी पात्रवटाचं काम कशाला करायचं, मला नाही का करतायत. वा रे वा, जने 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 काय ग तुझी योग्यता. पण जे जनाबाईवर जाणणारे होते यातल्या एकानं उपद्व्याप केला, पांडुरंगाच्या देवळात केला, गळ्यातला चंद्रहार चोरला, जनाबाईच्या झोपडीत टाकला, बोंबाबोंब केली, जमीन चोरी केली, आणि ती सुद्धा देवळात, आणि ती सुद्धा पांडुरंगाच्या हाराची. एवढा मोठा गुन्हा हिचा झाला, तिला शिक्षा एकच, फाशी द्या किंवा सोडी. आता तो हार तिच्या झोपडीत सापडला, सकृतदर्शनी पुरावा, ग्रँटेड. आता हा हार नक्की कोणी आणला हे तपासायला तेव्हा कुत्रे काने वापरले मला माहित नाही. ते वासर बरोबर हुडकतात असं, हे कोणच प्रकरण आहे. तेव्हा ते वापरत नसावेत. हे कसं काय झालं. आणि जनाबाईवरती पाटलांची, गावकऱ्यांची, घरच्यांची इच्छा नसताना चोरीचा आरोप हो म्हणावा लागला आणि शिक्षा शांतपणे जाहीर झाली. सुळी द्या. सूळ म्हणजे एक प्रकारचा भाला, अशी गोल मूठ असलेली लोखंडाची सळई ज्याच्या वर टोक आहे भाल्यासारखं. ते जमिनीत रोवायचं आणि टोक वर ठेवायचं. शिडी घेऊन आरोपीला वर चढवायचा, त्याचं पोट त्या टोकावर ठेवायचं आणि त्याला आडवा करायचा. त्याच्या हातापायातल्या दोऱ्या खाली लोंबकळत येतील, मग खालच्या लोकांनी त्या दोऱ्या ओढायच्या. तो सूळ पोटात घुसकला गेला पाहिजे. रक्ताच्या चिळकड्या, किंकाळ्या, हात पाय झाडत तडफडत मृत्यू लोकांच्या देखत का. देवळामध्ये जर चोरी झाली तर काय होईल याची दहशत बसली पाहिजे. 4 भिंतीमध्ये फाशीनं दहशत नाही बसत. भयान दृश्य दिसल्यावर कोणाच्या स्वप्नातही चोरीची इच्छा नाही होणार. आणि असं सोडी देण्यासाठी तिची गावभर आधी धिंड काढली, मिरवणूक. खूप रक्त बघितल्यामुळे एकदम गडबड होऊ नये म्हणून अंगावर गुलाल टाकलेला, लाल रंगाची फुलांच्या माळा घातलेल्या, आणि अशी सगळी दिंडी चालली आहे. लोकांच्या दृष्टीनं धिंड, हिच्या दृष्टीने ती नाम चालूच आहे मुखात म्हणून दिंडीच. चेहऱ्यावर संकटाचा भावच नाही.
आमचं पाकिट गेलं तरी आम्ही देवाला शिव्या देतो. जणू काही पाकिट राखायलाच ठेवला होता. कसलं काय सांगतो तुम्हाला आपले बुवा, काही जगात देव नाही, पाकिट सुद्धा नाही माझं. तुझं पाकिट टाकण्यासाठी तो होता काय? तू गलथा नाहीस, तू चोराला बुद्धी कमी असं समजलास, त्या पापाचं फळ भोगतोयस. चोर हा नेहमी सामान्यापेक्षा बुद्धिवान असतो, म्हणूनच मोठा असतो. व्यवसाय तुझ्या बुद्धीच्या पलीकडे जाणार आहे. आपल्या बुद्धीच्या पलीकडे माणसं आहेत. दुसऱ्याला कमी लेखणं हे जर तो पाप नाही, त्याच्या पापाचं फळ तू भोगलं, देवाला का बोलला होतोस? आणि मग मात्र हिच्या मनातलं नाम विठ्ठल 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 विठ्ठल, ज्याला खंडच नाही. नामदेवांच्या घरची माणसं सांगतायत, अहो ह्या पोरीनं इतकी वर्ष आमच्या घरात राहते, सुतळीच्या तोड्याला कधी हात लावला नाही. ही काही देवाचे चंद्रहार चोरत असेल, बाकी बोलायचं काम नाही. हार सापडला, आरोप सिद्ध झाला, सोड. माणसं विचारतात, जणे तुला काळजी नाही वाटत सोळावर त्रास होईल याची? जर देवाच्या कार्यामध्ये मी क्षणभर म्हणजे जीवनभर तत्पर आहे, तो माझं सर्व जीवन पुढचं सुखाचं करायला तो बांधील आहे. ते दुःखाचं होईल असं मला वाटलं तर त्याच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल. तो सर्व सुखाचं करणार, तो त्याचं अस्तित्व प्रगट करेल, तो त्याचं सर्वस्व पणाला लागेल. पण ज्याला देवाची एक द्वारी उभा, आपल्या शब्दात क्षणभरी पण जन्मभरी, त्या भक्तासाठी ज्ञानदेव म्हणे, यासाची खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी. तुला द्वारकेत जायची गरज नाही, कृष्ण तुझ्या समोर येऊन उभा राहणार आहे. म्हणून सहज त्या पाटलांना हात जोडून प्रार्थना केली. पाटील, ज्या पायरीवर पाय द्यायचा त्याला सुद्धा आपण नमस्कार करतो. आता या 16च्या पायरीने मी चालले पांडुरंगाकडे, त्याला नमस्कार करते. म्हणून त्या लोखंडाच्या 16ला फक्त हात लावला मात्र, आणि हात लागता जनाईचा हात लागला जनाईचा, पाणी होय सुरा दर्शन दे, विठ्ठल तो दर्शन दे, ये शक्ती दे या सुराचं पाणी व्हायला लागलं. तशी माणसं ही घाबरली. ज्याने चोरी केली होती त्याचं काय झालं असेल? आता आपल्याकडे चर्चाच, असं लोखंडाचं कधी पाणी होऊ शकतं का? हा जनाबाईंच्या हाताचा अधिकार आहे, आणि हा अधिकार प्राप्त होण्यासाठी न विसंबे क्षणभरी तुझे नाम का मुरारी हे आयुष्यभर करून दाखवलंय. तेव्हा अधिकाधिक नामाने मी योग्यता मिळवीन ह्याच्यावर चिंतन नाही करायचं. ते कसं खोट आहे? हा आम्हाला अनुभव आहे, अनेक गोष्टीचे तुला अनुभव नाही. समजा मी रस्त्यात उभा राहिलो, एकही गाडी थांबत नाही, तुम्ही उभा राहा, सगळे उभं राहा. आता ट्रॅफिक पोलीस येते, सगळ्या गाड्या थांबल्या. असा हात करून गाड्या थांबतात का? तुमचा अनुभव काय? यांचा अनुभव, ह्यांचा अनुभव नाही. ट्रॅफिक पोलीस समोर का थांबली? लहान पोर पण उत्तर देईल, त्याच्या हाताला अधिकार आहे. मग जो नियम ट्रॅफिक पोलीसला तो संतांना नाही का? त्याच्या हाताला तो अधिकार आहे.
म्हणून ट्रॅफिक पोलीसचे वडील नेहमी लग्न जुळवताना सांगतात, आमचा मुलगा केवढा मोठा, त्याच्या हाताखालनं रोज हजारो वाहनं जातात. समोर त्याला कळत नाही काय सांगितले ते, साधा मुलगा आहे आमचा पोरगा. त्याने हात जर केला सगळी वाहनं थांबणार आहेत, त्याच्या हाताचा तो अधिकार आहे. आणि भगवंताने त्या ठिकाणी साक्षात प्रकट होऊन जे दर्शन दिलंय, तिथे पाटलापासून सगळ्यांचे डोळे उघडले. आम्हाला विठ्ठल दर्शन घेण्यासाठी मंदिरात जावं लागतं, उपासना करावी लागते. अरे ह्या साध्वीचा छळ करायला मी या ठिकाणी तिला आणलं. पंढरीनाथ देव्हाणा सोडून बाहेर येऊन दर्शनाला उभा राहिलाय. वेड्या, मी हिच्यापाशी कोण तिला हात लावणार? मी त्याच्यापाशी योगक्षेम वहाम्यहम म्हणून प्रतिज्ञा घेऊन तिला कवच द्यायला उभा आहे, कोण तिला हात लावणार? आणि अशा चमत्कारानंतर जनाबाईंच्या नावाचा जो जय जयकार झाला, संत जनाबाई माता की जय, संत जनाबाई माता की जय. एक शेवटचा प्रसंग की बहिरण्यास, तो प्रसंग असा, ज्याने चोरी केली त्याचं काय? त्याच्या लक्षात आलं बाईच्या अंगात भयंकर ताकद आहे, ती लोखंडाचं पाणी करू शकते. आणि जर तिनं मला ओळखलं, तिनं जर माझ्या अंगाला हात लावला की ह्यानं चोरी केली, तर आपली तब्येत काही लोखंड आहेत की? हिनं हात लागले की लोखंडाचं पाणी होतंय, आपली तब्येत लोखंड आहेत की चांगली नाही. त्यामुळे आपण आधी सरेंडर होणं असतं बघा. पाटील म्हणणार की एवढी योग्यता असली म्हणजे हिनं नाही चोरी केली, मग बाई तूच सांग कोणी चोरी केली. ह्याला ताकद आहे, कळलंय, ती ओळखू शकते. तो सगळ्या गर्दीतून धावत पडत समोर साष्टांग लोटांगण, क्षमा करा, मी पाप केलं, जाऊ दे, तुला पश्चात्ताप झाला ना, नंतर पश्चात्ताप झाला ना. हे विनोदी वाक्य आहे. पश्चात म्हणजेच नंतर. पश्चात्तापानंतरच म्हणा, आधी कसं पश्चात्ताप केली, तुला नंतर पश्चात्ताप झाला ना. असं कोणाचा वाईटपणासाठी कष्ट घेऊ नको. परमेश्वराच्या सेवेसाठी उभं राहू. सेवेकऱ्यांना त्रास देण्यासाठी का बरं आयुष्य घालवावं? जा, तुला क्षमा. म्हणून तुम्ही क्षमा केली, पाटील करतील का? तुम्ही सोडाल ते चक्कन फोडत मला. पाटील याने आता क्षमा मागितली ना, बस त्याला क्षमा करायची. तरी त्याचा विश्वास बसला आणि त्याला धीर यावा म्हणून त्याच्या पाठीला हात लावून त्याला उठवावा म्हणून जनाबाई खाली वाकली. जनाबाईंचा हात लागण्याआधी फुटबॉलची उड्डाणं व्हावी तसा टंग उडला, तिकडे जाऊन बसला. पळतोयस का? हात लावू नका. मला सांगतोय हात लावू नका. त्या हाताला घाबरून हे आलोय. हात लावू नका. लोखंडाला हात लावला, त्याचं पाणी तरी झालं, माझी बाप फसवी. काय हात आहे का काय तुमचा? आणि जनाबाईंनी शेवटचं वाक्य सांगावं, वेड्या, लोखंड निर्जीव आहे, त्याचं पाणी होण्यासाठी त्याला हात लावावा लागला. तू सजीव आहेस, तुला हात न लावता तुझं पाणी झालं. तुझ्या हृदयातल्या कठोरपणाचं जे पाणी झालं तेच महत्वाचं होतं. परमेश्वराच्या दयेचे थेंब इथेच असतात, दुसरीकडे असतात कुठे वेड्या? तेव्हा अशा जनाबाईंचं चरित्र, ह्या नामदेवांची परत पंढरीला वारी आली. नामदेव महाराजांनी पांडुरंगाच्या चरणाशी समाधी घेतली आणि ह्यांनी नामदेवांच्या चरणाशी समाधी घेतली. इतकं प्रदीर्घ आयुष्य उपासना आणि संप्रदाय जनाबाईने सांभाळला आणि नामाची शक्ती तुम्हाला अशी पटवून दिली की संकट वाटेल ते येऊ, नामाला संकट येत नाही असं नाही. पण महाराज म्हणतात तसं नामामुळे थंडी जात नाही, बंडी प्राप्त होते. त्या बंडीच्या जोरावरती सगळी संकट निभावता येतात. नाम घेतलं म्हणजे तलवारीचा घाव चुकत नाही, पण चिलखत प्राप्त होत. त्या घावाचा परिणाम नाही होऊ देणार आपल्यावरती. या नामाच्या उपासनेची एवढी मोठी शक्ती.
सेवेमध्ये रत राहिलेल्या भगवंताच्या या भक्ताला भगवंत किती तऱ्हेनं जपतो यासाठी देवाची असलेली तळमळ या चरित्रातून आपल्या समोर प्रगट झाली. तेव्हा देवाची द्वारी उभा क्षणभरी हाच अभंग म्हणण्यापेक्षा आज मला उपेंद्रजी म्हणाले काही हिंदी भाषिकही इथे भक्त रसिक आले आहेत, एखादं हिंदी भजन पण ऐकवा. तर भैरवी याच अभंगाची म्हणण्यापेक्षा कबीरदासांचं एक छोटंसं भजन म्हणूया हिंदी मधलं आणि आज समापन करूया. कबीरदासांनी हाच विषय मांडलेला आहे त्यांच्या भजनामध्ये. ज्या जीवनामध्ये बाकी सगळी संपन्नता आहे पण नाम नाही, त्या जीवनाला काय अर्थ आहे? ज्या हिशोबामध्ये सगळे आकडे आहेत पण हातचा धरलेला नाही, तो हिशोब निभावायचा कसा? या दृष्टीनं अरे असा सगळा हिशोब निरर्थ होईल रे वेड्या. जग जइयो ऐसो जीवना हरि नाम बिना प्रभु नाम बिना, हरि नाम बिना प्रभु नाम बिना, हरि नाम बिना प्रभु नाम बिना. जग जइयो ऐसो जीवना हरि नाम बिना प्रभु नाम बिना, हरि नाम बिना. बहुत विकल्प दिए हैं इस भजन में. पर्वत सुना एक वृक्ष मिला, वृक्ष सुना एक पान बिना, मंदिर सुना एक दीप गिरा, दीप सुना एक ज्योति बिना, हरि नाम बिना प्रभु नाम बिना, हरि नाम बिना प्रभु नाम बिना. प्रजा सुनी एक राज बिना और राज सुना एक न्याय बिना, संगीत सुना एक सूर बिना, सूर सुना एक तान बिना. कहत कबीर सुनो ऐसा हो, कहत कबीर सुनो जगत सुना प्रभु नाम बिना, जगत सुना प्रभु नाम बिना, हरि नाम बिना प्रभु नाम बिना, हरि नाम प्रभु नाम बिना. जग जगियो ऐसो जीवना प्रभु नाम बिना, हरि नाम बिना प्रभु नाम बिना, हरि नाम बिना प्रभु नाम बिना.